नमस्कार मित्रांनो, आर-टी ॲडमिशन बंद करण्यात आलेलं आहे. आता परत जुन्या पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आर-टीमध्ये ॲडमिशन केलेलं असेल किंवा अर्ज तुम्ही जर अर्धवट भरला असेल, तर आता तुम्हाला खाजगी शाळेमध्ये प्रवेश घेता येणार आहे. याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. न्यायालयाच्या स्थगितीनंतर आर-टी ऑनलाईन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ. मित्रांनो, यंदा आर-टी अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला सुमारे 1.5 ते 2 महिने उशिराने सुरुवात झाली आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकाकडून प्रयत्न सुरू होता, परंतु त्यांचा प्रयत्न सफल होत नव्हता. राज्य शासनाने शिक्षण हक्क कायदा आर-टीमध्ये सुधारणाच्या नावे केलेल्या बदलाला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागातर्फे आर-टी पोर्टलवर मंगळवारपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. आर-टी अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यास केव्हा सुरू होणार, तसेच खाजगी शाळेमध्ये मुलांना प्रवेश मिळणार का, अशी विचारणा पालकांकडून वारंवार होत होत्या. परंतु आर-टी कायद्याच्या नियमात केलेल्या बदलामुळे वंचित आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांना विना अनुदानित खाजगी शाळेमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयाला राजकीय तसेच सामाजिक आणि पालक संघटनेचा विरोध करीत आंदोलन छेडले होते. तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आर-टीतील बदलांना स्थगिती दिल्यामुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला थांबण्यात आली. दरम्यान यंदा आर-टी अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला सुमारे 1.5 ते 2 महिने उशिराने सुरुवात झाली आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू होता. यावर्षी 6 मे अखेर राज्यभरातून 69,391 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 18,781 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापाठोपाठ नागपूरमध्ये 7,899, नाशिकमध्ये 4,999, ठाणेमध्ये 4,756 अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून केवळ 15 पालकांनी अर्ज केले आहेत. शासनाच्या निर्देशनाकडे लक्ष. या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आर-टी अंतर्गत प्रवेश प्रक्रियेबाबत आता राज्य शासनाकडून नेमके काय निर्देश दिले जातात, याबाबत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी वाट पाहत आहेत. मित्रांनो, यंदा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यंदा आर-टी अंतर्गत अर्ज करण्यासाठी दरवर्षीच्या तुलनेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. न्यायालयाने आर-टी बदलांना स्थगिती दिल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळेल, अशी आशा पालकांमार्फत केली जात आहे. मित्रांनो, जेव्हा याबद्दलचा अपडेट येईल तेव्हा सर्वप्रथम आपण टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. लगेचच्या लगेच जॉईन व्हा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.